एकादशी आहे, त्याच्यामुळं ज्ञानेश्वर नक्कीच पावेल याची खात्री आहे. दुसरं असं की या भागामध्ये गुलाबाची झाडं आहेत, काही फळांचा राजा आंबा आहे या भागामध्ये. तर फळांच्या राजामध्ये कुठला आंबा आवडतो? हापूस. तसंच या जुन्नर तालुक्याची जी फळबाग आहे त्याच्यामध्ये 6 झाडे आहेत निरनिराळ्या प्रकारची. पण तुम्हाला विचारलं तुम्हाला आंबा आवडतो का, तुमच्या तोंडाला पाणी सुटून तुम्ही काय म्हणाल? हापूसच. हे का म्हणतो मी? कारण हा माणूस आता काय 70-72 काय वय असेल, पण त्याच्यात 16 वर्षासारखा एकही आता उभं राहिलेल्या 6 जणांमध्ये दिसत नाही. आणि ती 16 वर्ष का म्हणतो? एवढी ताकद आहे, एवढी उमेद आहे. 2 वाजेपर्यंत गावगाव फिरून या बिचाराला अर्धी भाकरी लगेच झोप नाही येत. तुझ्या कुठे जायचं काय? माझी कार्यकर्ते बरोबर कामं करतात का? मध्ये जरा थांबवतो भाषण, पण सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा, यांचा जो पुढाकार आहे हे आमदार निवडून आहे, हे तुमच्या ताकदीवर येणार आहेत हे ध्यानात ठेवा. नुसतं खाणं पिणं रुबाबात राहणं कडक कपडे घालणं हे अतिशय चुकीचं आहे. काही हो आपल्या तालुक्यामध्ये आला पाहिजे. मला सांगा का या जुन्नर तालुक्याचा फक्त एका आमदाराला समजुतीसाठी शरद पवारांनी लाल दिवे केले, पण त्यांच्या मतलबापुरती. पण एक ध्यानात ठेवा, शिवाजी महाराजांनी काय पाप केलं होतं? माझा हा जुन्नर तालुका आणि याच्यात अजून कोणी मंत्रीपद नाही. जे मंत्रीपद येतं आंबेगाव, जे मंत्रीपद येतं ते बारामती. शिवाजी महाराजांना काय खेद वाटत असेल? हे झोपलीत का मंडळी? मूर्ख आहेत का? असं तो म्हणत असत. तुमचे बाप जादे सुद्धा वरून म्हणतील, अरे बाळा त्यांच्याकरता रखड, ते रखडतायत आपल्याकरता. हे ध्यानात ठेवा. आणि जो आश्वर पुतळा होणार आहे हे तुमच्या जुन्नर तालुक्याचं नाव जगात निघावं अशी हा मेहनत घेतोय. तेव्हा यांना कार्यकर्त्यांना पुन्हा की झटून काम करा, झटून काम करा. आणि माझा आशीर्वाद आहे की हा माणूस आपला माणूस ठरावा तर त्या बोर्डाकडे पाहण्याची तुमची लायकी राहा. एवढंच मला सांगतो. आणि निवडून आणावा. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने, माझं वय 86 आहे, पण माझ्या आशीर्वादाने, माझा भाऊ आमदार होता, माझे जे काही चुलते बिलते यांच्या आशीर्वादाने यांना जुन्नर तालुक्यामध्ये जर तुम्ही निवडून दिलं तर पर्यटक राज्यमंत्रीची खुर्ची मिळाली.